नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त मराठीमध्ये भाषण पाहणार आहोत। तर 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन तसेच महात्मा गांधी यांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 30 जानेवारी म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण या ठिकाणी जमलो आहोत। आज मी तुम्हाला महात्मा गांधीबद्दल जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती। महात्मा गांधीजी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला। लोक त्यांना प्रेमाने बापूजी म्हणत। त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते। त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई असे होते आणि पत्नीचे नाव कस्तुरबा गांधी असे होते। 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींची प्राणज्योत मालवली। हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा करतात। या थोर व्यक्तींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते। महात्मा गांधीजींनी सत्य अहिंसेचा मार्ग अवलंबून भारतीय स्वातंत्र्य चळवळीत खूप मोलाचे योगदान दिले। त्यांनी जातीभेद अस्पृश्यता न मानता सामाजिक समानतेला जास्त महत्त्व दिले। साधी राहणी व उच्च विचारसरणी यास प्राधान्य दिले। महात्मा गांधी हे वकील होते। महात्मा गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर, माध्यमिक शिक्षण राजकोट, वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले। त्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते। ते भारतीयांना अपमानास्पद वागणूक देत होते, गरीब जनतेवर अन्य असे अत्याचार करत होते। म्हणून गांधीजींनी अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले। त्यासाठी त्यांनी सत्य अहिंसा या तंत्राचा वापर केला। देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले। गांधीजींनी आपल्या वाटचालीमध्ये ग्रामोद्योग, ग्रामस्वराज्य, आरोग्य, पर्यावरण, ग्रामस्वच्छता, सर्वधर्मसमभाव इत्यादी विषयावर मांडलेली आपली मते आपल्यासाठी आज मार्गदर्शक ठरतात। आपला न्याय व अधिकार मिळवण्यासाठी हिंसा करावी लागते या विरोधात ते होते। आयुष्यभर त्यांनी अहिंसेचे पालन केले व त्यांचे महत्त्व सर्वांना पटवून दिले। अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने बलाढ्य शत्रूला आणि कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन त्यावर विजय मिळवणाऱ्या महात्मा गांधीजींना माझा शतशत प्रणाम। सर्व जगाला गांधीजींनी अहिंसेचा मार्ग दाखवला म्हणून 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो। 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींची हत्या नथुराम गोडसे यांच्याद्वारे करण्यात आली। दिल्लीतील बिर्ला भवनामध्ये गांधीजी फिरत असताना त्यांच्यावर नथुराम गोडसे यांच्याद्वारे गोळ्या चालवण्यात आल्या व यातच महात्मा गांधीजींचा मृत्यू झाला। या थोर राष्ट्रीय युगप्रवर्तक नेत्याला आदरांजली देण्यासाठी दरवर्षी 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून देशभर पाळला जातो। त्यांच्या शिकवणीने मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर सारख्या अनेक महान व्यक्तींच्या जीवनावर प्रभाव टाकला आहे। मला विश्वास आहे की त्यांच्या जीवनातून आपण सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकू आणि त्यांची शिकवण पुढे घेऊन जाऊ। आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण केवळ त्यांना श्रद्धांजलीच नाही तर त्यांच्या विचारांवर चालण्याची शपथ घेऊया। हिंसा सोडून अहिंसेचा मार्ग, स्वदेशी वस्तूंचा वापर आणि स्वच्छता पाळणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते। जय हिंद, जय भारत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।